आणि आता आपण बघणार आहोत गावाकडच्या 50 घडामोडींची झटपट सुरुवात करूयात। साताऱ्यातील कराड आणि मलकापूर इथं नेत्यांकडून सभांचा धडाका सुरू आहे। नगरविकास खातं लेणार नाही, देना बँक असल्याचं वक्तव्य कराडमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं। तर अर्थ खातं आपल्या हातात निधीचा पाऊस पाडू असं वक्तव्य करत मंत्री मकरंद पाटील यांनी मतदारांना साथ घातली। तुम्ही बारामतीत या, सकाळी 5 वाजता उठून स्वच्छता करता। सकाळी वाहनं रस्त्यावर येईपर्यंत शहर स्वच्छ झालेलं असतं, पण मी बाहेर पाहतो बकाल झालेलं शहर असतं असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीचं कौतुक केलं। आणि यावेळी बोलताना चुकीचं काम आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना अजित पवारांनी तंबी दिली। चुकीचं काम कराल तर कारवाई होणारच असं अजित पवार म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शेगावमध्ये शिवसेनेच्या उमेदवार माया मुंडेंच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतलेली आहे। यावेळी त्यांनी केलेल्या डायलॉगबाजीनं चर्चांना उधाण आलं। लावरे तो फोन म्हणत एकनाथ शिंदेंनी मतदारांच्या समस्यांचं सभेदरम्यानच निराकरण केलं। 2 डिसेंबरनंतर कुणीही कुठे जाणार नाही असा चिमटा काढत सत्तेसाठी एकत्र आलेले लोक सत्तेतून कधीही बाहेर पडणार नाहीत आणि त्यामुळे जनतेने गैरसमज करून घेऊ नये असं म्हणत जयंत पाटलांनी महायुतीवर टीका केली। सत्तेमध्ये असताना एवढा रुसवा फुगवा हा चालत असतो अशी टीका त्यांनी केली। चंद्रपूरच्या गुग्गुसमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि 2 डिसेंबरची निवडणूक ही गुग्गुसचा 2047चा विकास आराखडा ठरवणारी असल्याचं त्यांनी म्हटलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर नगरपालिका निवडणुकीत आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडतायत। बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देत अमोल खताळांनी जोरदार पलटवार केला। भाजप आमदार मंगेश चव्हाणांनी किशोर पाटलांवर टीका केली। किशोर पाटलांनी त्यांच्या लोकांच्या विरोधात सभा घेतली। पाचोऱ्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराविरोधात सभा घेतल्याचा आरोप मंगेश चव्हाणांनी केला। राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीत चौरंगी लढत होणार आहे आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। विकासाच्या मुद्द्यावर जनता आम्हाला संधी देईल असा विश्वास राष्ट्रवादीचे उमेदवार किरण आहेर यांनी व्यक्त केला। सिल्लोडमध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। शिवसेनेचे पैसे वाटप केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला। यावरून भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली। बदलापुरात पैसे वाटपावरून मोठा वाद निर्माण झालाय। भाजपकडून पैसे वाटले जात असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानं मोठा राडा झाला। नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराला अवघे 3 दिवस उरलेले आहेत, त्यामुळे आता नेत्यांसह उमेदवारांची लगबग पाहायला मिळते। उमेदवार आता रेल्वे स्थानकावरती जाऊन प्रचार करण्यावरती भर देत आहेत। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी म्हणजे फेविकॉलचा जोड असल्याचं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलंय। शिंदे फडणवीसांची जोडी कधीच तुटणार नाही। विरोधक एकनाथ शिंदेंच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढत असल्याचं म्हणत सरनाईकांनी विरोधकांवर निशाणा साधला। इंदापूर नगर परिषदेमधील कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप गारटकरांनी अजित पवार आणि दत्ता भरणेंवर टीका केली आहे। दोघेही नेते मागील 4-5 महिन्यांपासून सतत अंधारात ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन स्थानिक आघाडी तयार केली। वर्ध्यामध्ये काँग्रेस उमेदवार सुधीर पांगुळ यांच्या प्रचारात व्यंगचित्राचा वापर करत लक्ष वेधण्यात आलं, तर शाहीर धम्मा डोंगरे यांनी हलगी वाजवत गायलेलं गीत चर्चेत आलं। खेड शहरात उबाटा आणि शिवसेनेकडून प्रचाराला वेग आलाय। महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रचार रॅली काढण्यात आली, तर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि शिवसेना उबाटा पक्षाचे जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांनी मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला। पंढरपूर शहरात भाजपच्या वतीने प्रचार पदयात्रा काढण्यात आली। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्यामल शिरसाट, 36 नगरसेवक पदाचे उमेदवार आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान अवताडे आणि शेकडो कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत सहभाग घेतला होता। कुणाच्या धमक्यांना न घाबरण्याचं वक्तव्य मेघना बोर्डीकरांनी केलं होतं। तिथल्या व्यापाऱ्यांना आणि लोकांना धीर देण्यासाठी वक्तव्य केल्याचं स्पष्टीकरण बोर्डीकरांनी दिलं। माजी आमदार रमेश कदमांनी मोहोळ नगर परिषद निवडणुकीत विरोधी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले। रमेश कदम यांनी अल्पसंख्याक समुदायाविरोधात नागरिकांना लावणाऱ्यांचे हातपाय तोडण्याचा इशारा दिला, तर राजू खरे यांना छोटा हत्ती म्हणून त्यांनी उल्लेख केला।
निवडून आल्यावर एकही रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाही असं थेट प्रतिज्ञापत्र लिहूनच जयसिंगपूरमध्ये सुदर्शन कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले. भ्रष्टाचाराची कीड संपवण्यासाठी निवडणूक लढत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात मुख्यमंत्र्यांची सभा पार पडली आणि यावेळी शहर विकासाच्या योजना राबवण्यासाठी भाजपला निवडून देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. खोटं बोलायचं, लोकांची बदनामी करायची हे भाजपचं काम आहे असं विधान शिवसेना आमदार किशोर पाटलांनी केलंय. रवींद्र चव्हाणांना युती टिकवायची की नाही हा महाराष्ट्राचा विषय आहे, पण युती टिकवायची नाही हे मी 1 नोव्हेंबरलाच जाहीर केलं होतं असंही किशोर पाटील म्हणाले. एकनाथ खडसेंनी त्यांच्यावर होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. गिरीश महाजनांनी आणि संजय सावकरेंनी त्यांच्या पत्नीला नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलं ही घराणेशाही नाही का असा सवाल करत लाडकी बहीण योजना विसरून लाडकी बायको योजना काढली आहे असा टोला खडसेंनी लगावला. इंदापूर नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची झालेली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. जालन्यातील अंबडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंच्या प्रचार सभेवेळी महिला कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. क्षुल्लक कारणावरून महिला कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला होता. पक्ष निशाणी झेंडा आमदार आणि खासदार चोरल्यानंतर आता सरकारने मतदानाची चोरी चालू केली आहे असं वक्तव्य ठाकरे सेनेने आमदार भास्कर जाधव यांनी केलेलं आहे. आणि आम्ही ठरवू ते धोरण, आम्ही बांधू ते तोरण अशी सरकारची मानसिकता आहे असंही भास्कर जाधव म्हणाले. माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आणि त्यांना विनाकारण त्रास दिला तर गाठ माझ्याशी असा थेट इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला. फलटणमधील सभेत बोलताना माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी हा इशारा दिला. मला कोण आडवा आला तर त्याला आडवा केल्याशिवाय मी राहत नाही असंही शिंदे म्हणाले. फलटण नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फलटणमध्ये सभा पार पडली. यावेळी रामराजे नाईक निंबाळकरांकडून शिंदेंचं स्वागत करण्यात आलं. मी कुठल्या पार्टीत आहे याची चर्चा आता मुंबईवर होणार, पण मी महायुतीत आहे असं रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं. चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट सामना होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसने योगेश मिसार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे तर भाजपकडून सुयोग बाळबुद्धे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगर परिषदेचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा भोसले यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. डोर टू डोर जात त्यांनी प्रचार सुरू केला. यावेळी महिला कार्यकर्त्यांची मोठी फळीही त्यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळतं. सांगलीच्या ईश्वरपूर नगर परिषदेसाठी अत्यंत चुरशीने निवडणूक पार पडलेली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून ईश्वरपूर शहरात भव्य रॅली काढण्यात आली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाविरुद्ध महायुती अशी लढत होत असून जयंत पाटलांच्या विरोधात सर्व विरोधक एकवटलेत आणि त्यामुळे ही निवडणूक जयंत पाटलांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. पंढरपुरात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी हजेरी लावली. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार पंढरपुरात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी हजेरी लावली. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांच्या प्रचारार्थ प्रणिती शिंदे यांनी शहरात पदयात्रा काढली. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर परिषदेत काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडीत प्रतिष्ठेची तिरंगी लढाई होणार आहे. चांदूर रेल्वे नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या पूनम सूर्यवंशी, भाजपच्या स्वाती मेटे आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका विश्वकर्मा यांच्यात काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे. नगर परिषद माझ्याकडे दिली नाही तर तुम्हाला विकास कामासाठी पैसे देणार नाही, तुमच्या बापाचा पैसा आहे का असं म्हणत शशिकांत शिंदेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तिजोरीच्या चाव्या मालक आणि पैशावरून राजकारण करण्यासाठी या नेत्यांना निवडून दिलं होतं का असं म्हणत काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मत द्या नाही तर निधी नाही, मत विकत घेण्याची भाषा सत्ताधारी करतात. मात्र महाराष्ट्रातील मतदारांचं मत विकत घेणारा मायका लाल अजून जन्माला यायचा आहे अशा शब्दात अमित देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. लातूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गळती लागली असून काँग्रेसचे माजी आमदार, माजी महापौर आणि माजी नगराध्यक्ष गेल्या आठवड्याभरापासून सोडून गेले. त्यावर अमित देशमुख यांनी उदगीर इथल्या प्रचार सभेत भाष्य केलं. ये क्या हुआ, कब हुआ, कैसे हुआ हे गाणं गात राजकारणात भूमिका बदलू नये असं आवाहन देशमुखांनी केलं.
जळगावमधील भुसावळ नगर परिषद निवडणुकीतील एमआयएमच्या 6 उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरातील खडका चौफुली इथे माजी खासदार इम्तियाज जलील यांची सभा झाली। या सभेत बोलताना जलील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली। बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात बारामती व्यापारी महासंघ मर्चंट असोसिएशनने सहभाग घेतला। यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देत बाजारपेठेतून रॅली काढत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर 2012 साली ऊस दराच्या आंदोलनात एका पोलिसाचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणी राजू शेट्टींवर गुन्हा दाखल झाला होता। शिवसेना आमदार निलेश राणेंवर मालवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला। माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे हे अपेक्षित होतं, हे सर्व दबावाखाली सुरू हे स्पष्ट दिसतंय। तुमच्या लोकांनी काही केलं तरी त्यांना मोकाट सोडलं जातं, अशी टीका आमदार निलेश राणेंनी केली। माझ्यावर अजून 10 केसेस झाल्या तरी मी पुढचे 3 दिवस यांना सोडणार नाही, असा इशारा निलेश राणेंनी दिला। नितेश राणेंची निलेश राणेंसाठी बॅटिंग पाहायला मिळाली। निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जाते, निलेश राणेंना एकटं पाडलं जाते, असा आरोप मंत्री नितेश राणेंनी केला। उदय सामंत आणि केसरकर हे रवींद्र चव्हाणांचं नाव का घेत नाहीत, असा सवालही नितेश राणेंनी विचारला। दोन 2014 मध्ये राणेंना संपवण्याचा कट कुणी आखला होता, राणे साहेबांची प्रतिमा कुणी मलिन केली, असा प्रश्न उपस्थित करत नितेश राणेंनी दीपक केसरकरांवर हल्लाबोल केला। 2014 पासून राणेंविरुद्ध कुणी कट रचला, असा प्रश्नही नितेश राणेंनी विचारला। रवींद्र चव्हाणांवर विनाकारण आरोप करू नका, भाजप विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवतोय, असं नितेश राणे म्हणाले। उगाच राजकारण करू नये, युती तुटण्याची कारण काय होती हे सांगावं, असं नितेश राणेंनी म्हटलं। गडचिरोली जिल्ह्यात 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून जसं टाटानगरमुळे झारखंड मधलं चित्र बदललं, तसं आता टाटानगरपेक्षा मोठी गुंतवणूक येत असल्यामुळे गडचिरोलीचं चित्र बदलणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। राज ठाकरेंना त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार असल्याचं आशिष शेलारांनी म्हटलं। तर कुंभमेळ्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी आमची असल्याचं ते म्हणाले। तर कुणी आम्हाला शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडू नये, असं म्हणत त्यांनी टीका केली। झाडे आमची आईबाप आहेत, त्यांच्यावर कोणी हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा सयाजी शिंदेंनी दिला। मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांची जनभावना समजून घेतली पाहिजे। तपोवनात काढण्यात आलेले टेंडर्स चुकीचे आहेत आणि त्यामुळे तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी नाशिकमध्ये जे आंदोलन उभं राहिले त्याला माझा पाठिंबा आहे, असं वक्तव्य अभिनेते सयाजी शिंदेंनी केलं। तपोवनात एक्झिबिशन सेंटर उभारण्याबाबत गिरीश महाजनांनी उत्तर दिलं पाहिजे, ते जबाबदार व्यक्ती आहेत, असं सयाजी शिंदे म्हणाले। महाजनांशी आपली वैयक्तिक दुश्मनी नाही, पण दुश्मनी झाली तरी त्याने मला फरक पडत नाही, असं सयाजी शिंदेंनी म्हटलं। नाशिक वृक्षतोडबाबत उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप मंत्री गिरीश महाजनांनी फेटाळले। सरकारची भूमिका स्पष्ट असून आम्ही झाडं तोडत नाही तर दुसरीकडे हलवत असल्याचं महाजन म्हणाले। पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालकेंनी आज निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला। दिवंगत आमदार भारत भालकेंच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून भालकेंनी शहराच्या विविध विकास मुद्द्यांच्या आधारावर हा जाहीरनामा जाहीर केला। यावेळी भगीरथ भालके, दिलीप धोत्रे आणि अनिल सावंत उपस्थित होते। डोंगराळे अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीकरता पीडित कुटुंबाने आमरण उपोषण सुरू केलंय। या उपोषणाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पाठिंबा दिला। कांदा आणि मक्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे, त्यामुळे मालेगावमधील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबई आग्रा महामार्गावर रस्ता रोको केला। रस्त्यावर मका ओतून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कांदा आणि मक्याला हमी भाव देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। खेडच्या निमगावात बिबट्याने श्वानावर हल्ला केलाय। हल्ल्याचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झालाय आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली। निम्न पैनगंगा धरण विरोधी समिती आक्रमक झाली। पोलीस आणि धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। खडका तांडा इथं धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखल्यामुळे हा वाद झाला। मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यानं कोकणातल्या गावागावात धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या धामनंद गावात श्री महालिंग देवस्थान लघुरुद्र सोहळा संपन्न झाला। पालांडे हितवर्धक मंडळाने या सोहळ्याचं आयोजन केलं होतं। पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला।
राष्ट्रीय संरक्षण अकादमीचा 149व्या दीक्षांत समारंभ पुण्यात पार पडला। केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अजय कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत 329 कॅडेट्सना पदवी प्रदान करण्यात आली। आता वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि आता ब्रेक नंतर पुन्हा एकदा गावाकडच्या घडामोडी झटपट सुरुवात करूया। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि शिवसेना उभाठा अशी त्रिकोणी लढत पाहायला मिळते। काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीची स्थिती आहे। काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी यांनी आपल्या सुनेसाठी नगराध्यक्षपदाचं तिकीट मागितलं होतं, परंतु तिकीट न मिळाल्यानं त्या आता उभाटाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत। भंडारा जिल्ह्यातील तुमसर, पवनी, भंडारा आणि साकोली या 4 नगरपालिका क्षेत्रांमधील एकूण 211 मतदान केंद्रांपैकी 27 मतदान केंद्र अधिक गर्दीची असल्यानं संवेदनशील केंद्र म्हणून त्यांची नोंद करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी सावंत कुमार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नुरल हसन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शहरात विशेष रूट मार्च काढला। या उपक्रमातून शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन करण्यात आलं। पालघरमध्ये वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी असलेल्या आरटीओ विभागाकडूनच वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन झालेलं आहे। आरटीओ अधिकाऱ्यांच्या वाहनांचं इन्शुरन्स 2 महिन्यांपूर्वी संपल्याचं समोर आलं। पुण्यात महापालिका अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली। हडपसर राष्ट्रीय महामार्ग मांजरी फाटा इथे रस्त्यामध्ये अडथळा ठरणारी अनधिकृत पक्की बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली। मालेगावच्या डोंगराळेतील अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ लासलगावमध्ये शालेय विद्यार्थी रस्त्यावर उतरले। आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। दिवंगत संतोष देशमुखांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला भाजप आमदार सुरेश धस यांनी हजेरी लावली। यावेळी संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुखांनी सुरेश धस यांच्या गळ्यात पडून आक्रोश केला। मालेगावच्या मालदे शिवारात घराबाहेर खेळणाऱ्या 2.5 वर्षीय चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली। माओवादी संघटनेचा प्रमुख नेता देवजी उर्फ टिपिरी तिरुपती याला आंध्र प्रदेश पोलिसांनी 50 माओवाद्यांसह ताब्यात घेतले। देवजीच्या जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता असल्याची भीती माओवाद्यांच्या झोनल समितीने पत्रातून व्यक्त केली आहे। त्यामुळे देवजीला तात्काळ न्यायालयासमोर हजर करावं अशी मागणी माओवाद्यांनी केली। 1 वर्षानंतरही देशमुख कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत। आम्ही कायम त्यांच्या सोबत आहोत। वाल्मिक कराडला फाशी होईपर्यंत शांत बसवणार नाही असं आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले। पुण्यातील कानिफनाथ गडावर बिबट्याचा वावर आढळून आलाय। गडावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर कैद झाला असून ग्रामस्थांनी बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे। बदलापूर आणि अमरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर क्राईम ब्रांच पोलिसांनी शहरात गस्त वाढवली आहे। पोलिसांची गस्त सुरू असताना हजरत जाकीर हुसेन या गुन्हेगाराला अटक करत पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे 2 पिस्तल आणि 4 जिवंत काडतुसं जप्त केली आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 4 मधील राष्ट्रवादीचे उमेदवार परवीन शेख सलीम यांचा अपघातात मृत्यू झालाय। अमरावती जिल्ह्यातील तोंडगाव परिसरात हा अपघात झाला। अज्ञात वाहनाने परवीन शेख सलीम यांच्या दुचाकीला धडक दिली। पुण्याच्या कोंढव्यातील साळवे गार्डनमध्ये हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली। कोंढवा पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेत त्यांची धिंड काढली रंकेश। भिवंडीच्या वंजारपट्टी नाक्यावर दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली। त्यात दुचाकी जळून खाक झाली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। स्थानिकांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। वसई पूर्वेतील गावराई पाडा परिसरात हाणामारीची घटना घडली आहे। हाणामारी प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा या ठिकाणी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या धावत्या कारला आग लागली। सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। आगीच्या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। देहू इथे देवदर्शनासाठी आलेल्या एका तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झालाय। मृत तरुणाचं वय अंदाजे 22 वर्ष असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही।
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने टँकरमधून मद्यार्कत चोरी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे आणि या कारवाईत 2 टँकरांसह एकूण 1,19,04,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. भोर तालुक्यातील निगडे गावाच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. दौंडच्या नानवीज गावात एकाने बँकेत हातचलाकी करत शेतकऱ्यांचे 8,000 लंपास केले. पैसे मोजून देतो म्हणून सांगत शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील उच्चभ्रू पार्ट्यामध्ये एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या रमीज बेग इसाला अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. शहरातील सिडको N12 इथे ही कारवाई करण्यात आली. यावेळी रोजाबागमध्ये राहणाऱ्या रमीज बेगकडून 75 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. गोंदिया शहरातील मनोहर चौक परिसरातील एका घराला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्यानं घरातील साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर ही आग आटोक्यात आली. सुदैवानं आगीच्या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. गोंडवाना एक्सप्रेस सुटत असताना धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करणारा प्रवासी लंकेश बंदुके याचा तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मधोमध तो गॅपमध्ये अडकला. रेल्वे सुरक्षा दलाचे आरक्षक धनंजय कुमार यांनी अतिशय धाडसाने एका प्रवाशाचा जीव वाचवला. पालघरमध्ये शेकडो कोटींच्या जमिनीचा घोटाळा समोर आलाय. पालघरच्या तलासरी इथल्या काजळी सहकारी सामुदायिक शेती संस्था मर्यादित संस्थेची मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेली 55 एकर जमीन संस्था संचालकांसह तत्कालीन सहाय्यक निबंधक असलेल्या अधिकाऱ्याने कवडीमोल दराने विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अहिल्यानगरमध्ये 130 मॉडिफाय सायलेन्सर रोलर खाली नष्ट करण्यात आलेत. मोठा आवाज, त्रासदायक ध्वनी आणि बाईक रेसिंगला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.